की जय, सब संतन की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिया बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजा स्फुर्दिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। तसेच माझ्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी माझ्या प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करते। म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनांचा श्रवणी कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळांचा। प्रवचनाला सुरुवात करण्या अगोदर थोडेसे परिहार देणे ते म्हणजे असा की श्री क्षेत्र गोंदवली गंगा मातेच्या अशा भव्य दिव्य प्रांगणामध्ये माझ्यासारख्या पामराला 17व्या वर्षीची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी असलेली अखंड हरिनाम सप्ताह त्यातला 17व्या वर्षीतला तिसरा दिवस माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आले हे माझे परमभाग्य। तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त परायण गुलाब महाराज म्हात्रे व तसेच माझे गुरुवर्य संगीत विशारद गान कोकिळा गान सम्रागिनी अशा आमच्या ईशाताई पाटील यांच्या गुरुचरणाला नतमस्तक होऊन तसेच तुम्हा सर्व मायमाऊलींच्या चरणाला नतमस्तक होऊन मी माझ्या वाणीला सुरुवात करते। म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनांचा श्रवणी कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळांचा। आज चिंतनासाठी जी ओवी मी आपल्यासमोर ठेवलेली आहे ज्ञानेश्वरीतला 9व्या अध्यायातील 501 क्रमांकाची ओवी आज मी चिंतनाकरिता सेवेकरता निवडलेली आहे। माऊलींना हाच अध्याय आवडतो का माऊलींना तो अध्याय आवडतो हे भाष्य करणं फार चुकीचे आहे। मात्र 9व्या अध्यायात माऊलींनी गुह्य ज्ञान सांगितले होते। माऊलींना 9व्या अध्यायावर एक विशेष प्रेम होते कारण माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये गुह्य ज्ञान सांगितले होते। म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनांचा श्रवणी कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळांचा। ओवीचा अर्थ थोडक्या शब्दात पाहायचा गेला तर या मृत्यूलोकात आल्यानंतर जशी कोणालाही सुख निद्रा प्राप्त होणार नाही कोणालाही सुखाची कहाणी ऐकू येणार नाही तसंच या इंगळाच्या शैलेवर माऊलींनी त्याला आधार म्हणून दृष्टांत दिलाय की या इंगळांच्या शैलेवर जशी कोणालाही सुख निद्रा प्राप्त होत नाही तसंच माऊलींनी सिद्धांत दिलाय की या मृत्यूलोकात आल्यानंतर कोणालाही सुखाची कहाणी ऐकू येणार नाही। जर मला तुम्ही विचाराल या ओवीचा नेमका अर्थ काय तुला काय समजतं तर मला यामध्ये 3 मुद्दे असे मला समजतात। पहिला मुद्दा की माऊलींनी म्हणून या शब्दापासून ओवीचा प्रारंभ का केला असेल म्हणून या शब्दापासून ओवीची सुरुवात का केलेली आहे। आणि दुसरा शब्द म्हणजे मृत्यूलोकी ज्या संदर्भातली मी ओवी घेतलेली आहे मृत्यूलोकाच्या संदर्भातली। आणि तिसरा मुद्दा म्हणजे सुखाची कहाणी। मृत्यूलोकात आल्यानंतरही का आपल्याला सुखाची कहाणी ऐकू येत नाही म्हणजे मृत्यूलोकातच काहीतरी खराबी आहे बहुतेक। तर आपण थोडं चिंतन करत जाऊया। म्हणून जो शब्द आहे हा आपण शेवटला पाहूया। मृत्यूलोकी हे आपण आता पाहूया। तर मृत्यूलोकामध्ये गडबड आहे हे असं आपल्याला वाटत असेल पण कदापि नाही। मृत्यूलोकात आल्यानंतर मृत्यूलोक म्हणजे काय नरदेह मिळाल्यानंतर ज्या देहामध्ये पुन्हा जन्म होतो त्याला मृत्यूलोक म्हणतात। ज्या देहामध्ये पुन्हा जन्म होतो त्याला मृत्यूलोक म्हणतात। जर आपण आज या मृत्यूलोकामध्ये आलो नसतो
तर आपल्याला हे देवधर्म सप्ताह कीर्तन हेच काहीही कळालं नसतं. तुम्ही बाकीच्या प्राण्यांमध्ये जर तुम्ही कुत्रा मांजर यांना तुम्ही देवाची कितीही हे करा तर त्यांना समजणार आहे का? तर नाही. आपल्याला मृत्यू लोकामध्ये त्या देवाने जन्म दिलाय. हा किती म्हणजे आपण काहीतरी पुण्य कमावले असणार. आपण काहीतरी पुण्य कमावले असणार. नुकताच अध्यात्मात नव्याने आलेला त्याला विचारलं का रे बाबा भक्ती का करावी? तो पटकन उत्तर देतो की मला एकदा तरी स्वर्गवासी व्हायचे, नरक नको मिळावा. मला स्वर्गवासी व्हायचंय, नरक नको मिळाला. मग वरचे देव हसतात, अरे वेड्या, आम्ही तिथं थांबायला तयार नाही आणि तू म्हणतोस की माझा जन्म तिथं व्हावा. स्वर्गीचे अमर दीक्षिताटी देवा, मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ देवा. स्वर्गीचे अमर दीक्षिताटी ते फार दूर आहे तरीही आपलं मन त्याच्याच मागं धावत असतं. जरी आपण विचार केला की आपण काही कष्ट करत नाही आणि बसल्या ठिकाणी आपण विचार केला की तो विमान असो, तो ट्रेन असो, ती माझ्याजवळ यावी, येईल का हो? तर कदापि नाही. जी मृत्यू लोकामध्ये गडबड होते ना ती हीच होते. जे सुदूर जे असाध्य तेथे मन धावे. आपल्याला जे सहज साध्य होत नाही ना त्या गोष्टीकडे आपलं मन धावत असतं. आणि आपल्या माहितीसाठी सांगते, मृत्यू लोक जर वाईट असता तर देवांनी तर कदापि इच्छा केली नसती की माझा या मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावा. देवांनी कदापि इच्छा केली नसती की माझा या मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावा. आम्हाला काय वाटतं, अगदी प्रामाणिकपणे सांगते, देववरचे काय म्हणतात की वेड्या, इथे तुला त्या वरती यावंसं वाटतं स्वर्गामध्ये आणि आम्हाला स्वर्गामध्ये मृत्यू लोकामध्ये जावंसं वाटतं. तर देव काय म्हणतात, मग पुण्याची पावती सरे, सवे इंद्रपदाची होती उत्तरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोकात. मृत्यू लोकात गेल्यानंतर देखील आता बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगते. आपण बोलतो ना चोर फार म्हणजे चोऱ्या करतो तेव्हा फार वेळानंतर म्हणजे त्याच्या चुक्या फार झाल्यानंतर आपण काय बोलतो की याचा घडा भरलाय, आज ना आज याचा घडा फुटणार आहे. तसाच एक दुसरा घडा असतो, तो कुठला तर पुण्याचा घडा. आपण जे आपले पुण्य कमवतो तो एक घडा असतो, त्या घड्यामध्ये ते जमा होत जातं आणि जेव्हा ते पुण्य संपुष्टात येतं तेव्हा मात्र आपल्याला वरती जावं लागतं. वरतीच गेल्यानंतर देखील जसं आपण इथं आपल्या पाकिटातली चलन खर्च करतो तसे आपल्याला वरती पुण्य खर्च करावे लागते. पुन्हा पुण्य संपल्यानंतर पुण्याचा श्रेयस राहतो आणि पुण्य संपल्यानंतर पुन्हा आपल्याला कुठे यावं लागतं, तर या मृत्यू लोकामध्ये. तर मृत्यू लोक वाईट आहे का? तर कदापि नाही. मृत्यू लोक वाईट आहे का? तर कदापि नाही. तर संधी फक्त आणि फक्त पुण्य गमवायची कुठे आहे, तर या मृत्यू लोकामध्ये आहे. नरदेय निधान लाभले हाती, उत्तम सार उत्तम गती, आहो देवची होय मरती, फक्त व्यथा अशी आहे की आमचं मरण का होत नाही, आमचा मृत का होत नाही. देव बोलतात वरचे की आमचा मृत का होत नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला दोन वरवर विरुद्ध वाटणारी प्रमाणं सांगते आणि मृत्यू लोकाचा विषय संपून पुढच्या विषयाकडे जाऊ. जर दिसायला वरवर वाटणारी प्रमाण, जर आपण गाथ्याचा, तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा वरवर अभ्यास केला तर आपल्याला वाटतं भक्ती किती सोपी आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. भक्ती किती सोपी आहे. नमन करणं म्हणजेच भक्ती आणि वैराग्य तो त्याग. मात्र थोडं पुढं गेलं वाचत तर माहिती तेव्हा आपल्याला कळतं की भक्ती ते कठीण 16वरील पोळी. भक्ती ते कठीण 16वरील पोळी. बघा, दोन किती वेगवेगळे वाटणारी प्रमाणे, सारखीच आहेत पण किती वेगवेगळी. जर आपण कुठल्या गोष्टीचा वरवर अभ्यास केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण वरवर अभ्यास केला म्हणजे महाराजांनी हा किल्ला ताब्यात केला, महाराजांनी 350 वर्षामध्ये काय काय केलं. मात्र जेव्हा आपण इतिहासात घुसतो
तेव्हा आपल्याला कळतं की त्या महाराजांनी किती संघटन कौशल्य आणि महाराजांनी काय काय केलं आहे. संघटन कौशल्य, राज्यधर्म पालन, स्त्री दाक्षिण्य आदी गुणांनी गेले अनेक क्षेत्र पारतंत्र्यात बुडालेल्या महाराष्ट्राच्या भूमीवर माथ्यावर चंद्राचे किरण पसरू लागले. कोणामुळे? तर महाराजांमुळे. हे आपण वरवर अभ्यास करतो. चला, महाराजांनी आपल्याला मुक्त केले. जेव्हा महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षी जर पूर्वी आपला हा महाराष्ट्र, आपला हा देश जर स्वातंत्र्य केला नसता, त्यांनी स्वातंत्र्य केलं म्हणून 1947 तेव्हा त्यांना ते सोपं गेलं. म्हणजे तेव्हा बी फार कठीण होतं. मात्र मावळे तेव्हा महाराजांनी कोणाला हे केलं? तर मुसलमानांना, जे आपले हे होते आपल्यांवर अत्याचार करायचे, मग इंग्रजांना, मग त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समिती नेमली. मग त्यांनी हे केलं, त्यांनी स्वातंत्र्य केले. म्हणून आज आपण इथे आहोत. तर ते कोणामुळे? महाराजांमुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण इथे आहोत. मग मृत्यूलोक खराबी आहे का? तर कदापि नाही. दुसरं एक प्रमाण सांगते. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. मात्र दुसऱ्या ठिकाणी तुकोबाराय लगेच म्हणतात, घेई नवी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. प्रतिज्ञा करून सांगतो, घेई नवी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. अहो, प्रतिज्ञा करून सांगतात. हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी. हे कळल्यानंतरच अर्थ लक्षात येतो. त्याचाच भाग इथे येतो, मृत्यूलोक वाईट नाही. किंबहुना मृत्यूलोकात मानव जन्म मिळाला आणि तरच भगवंतांच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. जर आपल्याला मानव मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा. आपण गेलो असतो ना, तर पांडुरंग ते मंदिर सोडून दुसरीकडे कुठेतरी पळाले असते. का माहिती आहे का? तर आपण अशी लिस्टच बनवून येतो की देवा मला ह्याच्यामध्ये सुख दे, देवा मला ते पाहिजे, देवा मला ते पाहिजे, देवा मला ते. तर आपले ते हात पकडणार नाहीत, तर ते आपल्याला सोडून दुसरीकडे कुठेतरी जातील. मात्र तेव्हा त्यांनी तुकोबारायांचा हात पकडलं आणि तुकोबारायांना सांगितलं, काहीतरी मागा मला, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात, काही नको देवा मला काहीही नको. तरी पण देव म्हणतात की काहीतरी मागा, नाहीतरी मी तुमचा हात सोडणार तर नाही. तर तुकोबाराय काय म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. देवा मला लहानात लहानपणा दे, मला लहानात लहान बनव. बघा, ती मुंगी असते आणि ती एवढूशा साखरेच्या एवढूशा दाण्यावर किती खुश असते. ती किती खुश. जर तिला जास्त साखरेचा भार दिला तर तो तिला उचलेल का? हो, तर नाही. ती म्हणजे आपल्या लिमिटमध्ये असते की आपल्याला केवढं हवं आहे, केवढं नको आहे. तसेच तुकोबाराय म्हणतात की मला लहानात लहानपणा द्या. आता जाता जाता तुम्हाला एक उदाहरण देते, म्हणजे मृत्यूलोक मला इथे थांबवता येईल. एक प्रमाण सांगून आपल्या सर्वांच्या परिचयातला प्रमाण संप्रदायाच्या जवळजवळ प्रत्येकाला पाठ आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. बस विठ्ठल पाहण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त या देहामध्ये आहे. विठ्ठल पाहण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त या देहामध्ये आहे. मृत्यूलोकात येणं हे मुळातच वाईट नाही हे आपल्या लक्षात आले असेल. मृत्यूलोकात येणं हे मुळातच वाईट नाही हे आपल्या लक्षात आले असेल. तरी पण मृत्यूलोकात आल्यानंतर सुखाची कहाणी का बरं ऐकू येत नाही? सुखाची कहाणी का बरं ऐकू येत नाही? तर आपण थोडंसं चिंतन आता सुखाची कहाणी यावर करू. सुख कोणाला नको आहे? सुख कोणाला नको आहे? 100% प्रत्येकाला सुख हवं आहे. तुम्ही विचारणार तुला सुख हवं आहे की दुःख आहे? तर मी पण म्हणेन की मला सुखच हवे. कोणी म्हणणार आहे का मला दुःख हवंय? तर नाही. पण जे जगद्गुरु तुकोबारायांच्या संगतेचे संत होते, संगतेचे भक्त होते, फक्त आणि तेच म्हणू शकतात, बरे झाले या दुष्काळा पिढा गेली, बरे झाले देवा पाहिलं कर्कशा गेली. हे फक्त आणि फक्त तुकोबारायांचे तुकोबारा म्हणे जाणे.
जर आपल्याला कधी चहा द्यायलासाठी उशीर झाला, जर आपण कधी चहा पिण्यासाठी जरी उशीर झाला ऑफिसमध्ये काम करताना, तर त्या पिऊनने आपल्याला चहा द्यायला वेळ केली असेल, काही कामात असतील ते मग वेळ केली असेल, मात्र जेव्हा ते चहा घेऊन येतात तेव्हा आपण त्या पिऊनला काय म्हणतो, काय रे बाबा, जगण्यात काही अर्थच राहिला नाही, टायमावर देखील चहा मिळत नाही. मात्र असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतील का हो? तर कदापि नाही. जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणणार आहेत का? तर म्हणजे ते इतरांवर रागवणार आहेत का? तर नाही. मात्र आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी इतरांवर किती रागवतो. सुख हवंय की नकोय? 100% प्रत्येकाला सुख हवंय. जर आपल्याला कोणी समजा आपल्या मित्राने आपल्याला भेटवस्तू आणली आणि ती भेटवस्तू किती 15,000पर्यंत सहज पकडा, 10-15 हजाराची असेल, मग आपण काय त्या व्यक्तीचा जय जयकार करतो की भेटवस्तू आणावी तर अशी आणावी, भेटवस्तू आणावी तर अशी आणावी, म्हणून आपण जय जयकार करत असतो, हसत असतो, याला त्याला सांगतो की माझ्या मित्राने ही भेटवस्तू दिली. मात्र आपण किंमत पण सांगतो की मला 15,000ची भेटवस्तू दिली. मात्र त्याच थोड्या दिवसानंतर, 4-5 दिवसानंतर जर चुकून आपल्या हातून ती गोष्ट खाली पडली आणि ती मात्र फुटली, तर सुख नाहीसे होऊन जातं. सुख नाहीसे होऊन जातं. जो हिमालयामध्ये गेलाय त्याला कुठल्या प्रकारचं सुख हवंय? गाडी, बंगला, बँक बॅलन्स हे सर्व सुख हवंय का? तर कदापि नाही. तर त्याला देवाची भेट व्हावी. मी जाणीवपूर्वक शब्द वापरते की भेट व्हावी असं मी म्हणत नाही आहे, म्हणून मी म्हणते की भेट व्हावी, त्याची भेट व्हावी. जो हिमालयात गेलाय त्यांची भेट व्हावी. याची देही याचा डोळा, मी आणि भगवंत आमचा समोर समोर संवाद व्हावा, हीच इच्छा त्या हिमालयावर गेलेल्या ऋषींची असू शकते. की आणि तो प्राप्त नाही आहे का आपल्याला? देव भगवंत आपल्याला प्राप्त नाही आहे का? तो आपल्याला प्राप्तच आहे. तुमच्या देहामध्ये, माझ्या हृदयामध्ये, यांच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोण आहे? तर भगवंतच सामावलेले आहे. कोण आहेत? तर भगवंत सामावलेले. भागवतामध्ये देखील, भागवद्गीतेमध्ये देखील भगवान मातीच्या कणामध्ये मी आहे, पाण्यामध्ये मी आहे, कुठे कुठे नाही आहेत ते. आपल्या प्रत्येक म्हणजे कोण आहेत? तर आपले भगवंत आहे. तरी प्रमाणे विठ्ठल जयी स्थळी भरला, म्हणजे विठ्ठल इथं नाही का हो? विठ्ठल जयी स्थळी भरला तर विठ्ठल हृदयात नाही का आपल्या? आहे की नाही? आहे ना. आहे की भ्रांतासी काम विषयावरी, भ्रांतासी काम विषयाची. सुखाची कल्पना वेगळी आहे, पण सुख नक्की हवं आहे आपल्याला. सुखाची आहे, मात्र सुख आपल्याला नक्की हवे. दुःखात उजविते जंतू, सुखम सर्वायू उच्चते. नाथ महाराजांचं एकनाथ भागवती काढून पहा. मजला की दुःख होवावे, ऐसे कोणी ना भावावे. असं कोणाला वाटत नाही की मला दुःख व्हावं, मला दुःख मिळावं, असं कोणाला वाटतं का? तर कदापि नाही. सगळ्यांना वाटतं मला सुख मिळावं, मला सुख मिळावं, काही वाईट नाही. मात्र असं असून सुद्धा माऊली या ओवीमध्ये म्हणतात, मनोने मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनांचा श्रवणी. कोणाच्याही कानामध्ये सुखाची कहाणी का बरं ऐकू येत नाही? तर माऊली म्हणतात, मुळामध्ये माझा पहिला मुद्दा आहे की या मृत्यू लोकामध्ये कदापि सुख नाहीच मिळणार, असं माऊलींना म्हणायचं आहे का? की या मृत्यू लोकात आलो तर आपल्याला सुख मिळणार नाही असं म्हणायचं आहे का? तर कदापि नाही. अहो माऊली काय म्हणतात? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. आपल्याला इथे आपला स्वतःचा संसार सुखाचा करता येत नाही, आणि ते माऊली प्रतिज्ञा घेऊन काय सांगतात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. होते का हो प्रतिज्ञा पूर्ण? होते का प्रतिज्ञा पूर्ण? तर कदापि नाही. प्रतिज्ञा कशी असावी आणि प्रतिज्ञा कसं आहे ह्याच्यावर अवलंबून असते. माझ्या जर काय म्हणजे वय झाल्यानंतर, 60 जवळ आल्यानंतर, म्हणजे माणसांना काय वाटतं की आता माझं सगळं काही झालेलं आहे, आता मुलाच्या नावावर करून टाकतो. मग त्यानंतर
आता मी जातो माझ्या गावामध्ये 5-5, 7-7 दिवस सप्ताह असतं आणि त्या सप्ताहामध्ये मी जाऊन राहतो, अशी ती प्रतिज्ञा करतो आपण. म्हातारपणात आल्यानंतर अशी प्रतिज्ञा करतो की आता माझं राहिलंय काय. जातो 7-7 दिवस त्या पारायणामध्ये बसतो, सप्त्यामध्ये जाऊन राहतो. मात्र असं होतं का हो? तर कदापि नाही. जेव्हा आपली इच्छा होते, कालच महाराजांनी आपल्याला उदाहरण दिलं होतं, म्हणजे ज्याला भक्ती करण्याचं वेळ नसतं ना, तो भरपूर बहाणे मारत असतो की बघा आता पहिले लहान आहे, चला आता माझी होतं, त्याच्यानंतर काय होतं तर लग्न, त्याच्यानंतर बाळ. कालच तुम्हाला सांगितलं होतं महाराजांनी की म्हणजे लग्न, बाळ, मग नंतर मुलगा मोठा झाल्यानंतर मुलाचा बाळ. तुम्हाला भक्ती करायचीच नाही तर तुम्ही म्हणून टाका ना, कशाला उगाच दुसऱ्यांना अडकवता की आता हा थांबा मी करतो. होईल का असं? तर नाही. प्रतिज्ञा करण्यासाठी प्रतिज्ञक सामर्थ्यवान असला पाहिजे. तुम्हाला एक सांगते रावणाचं. रावणाने महादेवांना एवढं प्रसन्न केलं होतं की शक्तिपीठ स्थापित करण्यासाठी माता पार्वतींना मागून घेतलं होतं. रावणाने शक्तिपीठ स्थापित करण्यासाठी माता पार्वतीला मागून घेतलं होतं. महादेव म्हणाले दिली तुला पार्वती. महादेव म्हणाले दिली तुला पार्वती. मात्र जास्त आनंदामध्ये येऊन रावण काय म्हणतो की मी स्वर्गापर्यंत शिडी बांधेन. होऊ शकते का? स्वर्गामध्ये शिडी बांधेन. एक उदाहरण देते. आता तो म्हणाला की समुद्राचं पाणी खारट आहे, त्याला मी गोड करतो. होईल का समुद्राचं पाणी गोड? तर कदापि नाही. प्रतिज्ञा करण्यासाठी प्रतिज्ञावान सामर्थ्य असला पाहिजे, हे आता आपल्या नक्की लक्षात आले असेल. जे आता माऊली म्हणत होते, अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोकी. झाली का नाही प्रतिज्ञा पूर्ण माऊलींची झाली का नाही? माऊली काय म्हणाले की सुखाचा संसार करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. आपल्या प्रत्येकाला आनंद देऊन गेलेत. कोण? तर माऊली. कारण प्रतिज्ञावान सामर्थ्यवान होता. कोण होते? तर ज्ञानोबा माऊली. मनोनी मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनांचा श्रवणी. काय गडबड आहे हे कळण्यासाठी थोडं चिंतन आपण करत मनोनी शब्दाचं चिंतन करूया. सुखाची कहाणी हे आपल्यावर डिपेंड आहे की म्हणजे आपल्याला सुखाची कहाणी, जर आपण इतरांना सुख दिलं तरच आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकते. आज आपण त्यांना सुख दिलं, जर उद्या आपली काही वाईट परिस्थिती आली तर ते आपल्याला मदत करतील का नाही? आपणच जर त्यांची आज मदत केली नाही तर उद्या आपली ती मदत करा. तुम्ही वर्षातून एकदा वारी करा, त्या पांडुरंगाचे दर्शन करा. जर वारी होत नसेल तर तुम्ही नामस्मरण करा, त्या भगवंतांचे नामस्मरण करता. तर म्हणून या शब्दाचं आपण थोडंसं पाहूया. तर माऊलींनी ओवीच्या प्रारंभी म्हणून हा शब्द का वापरला आहे? बघा आपण म्हणतो हे होणार आहे म्हणून हे होणार आहे म्हणून हे होण्याची शक्यता आहे. एक उदाहरण देते. आभाळ ढग आलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते की पाऊस येण्याची शक्यता आहे. मी म्हणून म्हणण्या अगोदर किती काही शब्द खर्च केले ना, म्हणण्या अगोदर मी काही शब्द खर्च केले, त्यानंतर मी तो शब्द वापरला की पाऊस पडणार आहे. तसंच माऊलींनी मनोनी मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल निद्रा अंथरुणी इंगळांचा. माऊलींनी काही रहस्य असेलच ना त्या ओवीचं. आगाव विषाचे कांदे वाटुनी जो रस घेईचे पिळुनी तया नाम अमृत ठेवुनी. तुम्ही आगाव विषाचे कांदे म्हणजे कांदे विषाचे कांदे आहेत ते, आणि त्याच्या मुळांना वाटून त्याचा ज्यूस केला आणि काचेच्या ग्लासामध्ये ते ठेवलं आणि एका ग्लासामध्ये पाणी ठेवलं आणि तो जो विषाचा जो होता
विषाचा जो ग्लास होता काचाचा, त्याच्यावर आपण मार्कर घेऊन लिहिलं की हा अमृत आहे आणि आपण त्याला प्राशन केलं तर ते अमृत होणार आहे का? कायम तो विषच आहे. जरी आपण त्याला वर्ण नाव दिलं तरी ते अमृत होणार आहे का? तर नाही. जो रस घेई जे पिळून तया नाम अमृत ठेवून जैसे अमर होणे. तेवी विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता नसले. म्हणजे आपण ते प्राशन करतोय, आपण ते प्राशन करतोय, मात्र ते विष होणार आहे का? तर कदापि नाही. पाण्याला नाव तसं तुम्हाला एक उदाहरण देते, सोपं होईल. दृष्टांत सांगते. आता कीर्तनकार जेव्हा कीर्तन करायला येतात, कीर्तन संपल्यानंतर आपण बोलवतो की महाराज तुम्ही माझ्या घरी या आणि चहा पाणी करून जा तुम्ही. महाराज बोलतात नाही आता नको, तरी पण आपण बोलतो चला. महाराजांना घरी नेलं, चहा पाणी. तसंच एका व्यक्तीने महाराजांना घरी नेलं, बसले असे सोप्यावर. कुठला काढला तर डब्यावरती नाव तिखट लिहिलेलं होतं. डब्यावरती नाव तिखट लिहिलं होतं. तर त्या माऊलींनी काय केलं, तो डब्बा काढला. तेवढ्यातच तिकडून ते कीर्तनकार महाराज म्हणतात, अहो थांबा, ते काय काढताय तुम्ही? मला चहा करून देताय ना, मग ते काय काढताय तुम्ही? त्याच्यावर तर तिखट लिहिलेलं आहे. तेव्हा त्या माऊली काय म्हणतात, तुम्ही बसा महाराज बसा, मी आलीच. तिथं डब्बा ठेवतात, ती माऊली तिथं डब्बा ठेवतात आणि महाराजांजवळ येतात आणि महाराज विचारतात तुम्ही चहाच करताय, मग तिखटाचा डब्बा काढलाय? तेव्हा त्या सांगतात की तुम्हाला मात्र सांगते, तुम्ही कोणाला सांगू नका. तुम्हालाच मी सांगते, तुम्ही कोणाला सांगू नका. ते म्हणाले ठीक आहे, कोणालाच सांगणार नाही. तर ते काय म्हणतात माहिती आहे का त्या माऊली, मुंग्यांनी मला फार त्रास दिलेला आहे, मुंग्यांनी मला फार त्रास दिलेला आहे. म्हणजे त्या साखरेच्या डब्याला मुंगी गोड वस्तूला तर आता त्यावरती तिखट लिहिलेलं आहे. त्यांना वाचता येतं का हो? त्या मुंग्यांना वाचता येतं? नाही. त्यांच्या नाकाने सुगंध त्यांना जाणारच आहे की ते तिखट आहे की गोड आहे. तर तुम्ही वरती जर तिखट लिहिलात तर ते तिखट होणार आहे का? तर नाही. तर त्या महाराजांना देखील एवढं हसायला आलं. म्हणजे आता हसण्याचीच गोष्ट आहे की आता तुम्ही तिखट लिहिलंय आणि त्या मुंग्यांना. तसंच याच्यामध्ये म्हणतात, अगा विषाचे कांदे वाटुनी जो रस घेई जे पिळुनी तया नाम अमृत ठेवुनी जैसे अमर होणे. तेवी विषयांचे जीव सुख ते केवळ परम दुःख परी काय की जे न सेविता न सरे. आगामी एकुलांची खांगे म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनांचा श्रवणी कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळांचा. या मनोनी शब्दाच्या अगोदर माऊलींनी कुठला शब्द वापरला तर ते विषाचा. म्हणजे तुम्ही ग्लासवर लिहिलात तर ते होणार आहे का? विष आहे. तुम्ही त्याला प्राशन केलं, तुम्ही त्याला अमृत म्हणून प्राशन केला तर ते अमृत होणार आहे का? तर कदापि नाही. तर माऊली तुम्हाला तेच म्हणतात की तुम्ही वेडे आहात, तुम्ही वेडे आहात. आणि मग नंतर अजून एक उदाहरण देते. एक प्रवचनकार असते, कीर्तनकार. असते म्हणजे कायमस्वरूपी प्रवचन कीर्तन करण्यामध्ये लोकांना सांगितलं होतं की बाबा सुख बाहेर नाहीये, सुख आतच आहे. काय देतात पहिले जेव्हा आपण जातो तर गोळ्या देतात. डॉक्टर म्हणतात की या गोळ्यांवर बरं झालं नाही तर तुम्ही या, आपण इंजेक्शन वगैरे देऊया. इंजेक्शन सलाईन तरी देखील बरं नाही झालं तर शेवटचा ऑप्शन असतो ऑपरेशन करायचा. शेवटचा ऑप्शन असतो की ऑपरेशन करायचं. तसंच एक प्रवचनकार असते, ती पूर्ण गावाला सांगून थकलेली असते की बाबा सुख बाहेर नाही आहे, सुख आतच आहे, सुख बाहेर नाही आहे, तरी देखील लोक ऐकायला तयार नाही. तर पहिल्याच्या काळी लाईट, स्ट्रीट लाईट्स वगैरे हे काहीही नसायचं. पहिल्याच्या काळी दिवे, कंदील हे असायचे. तर राबिया नावाची ती प्रवचनकार होती. राबिया नावाची, तिचं नाव राबिया होतं. तर त्या राबियेने एका दिवशी संध्याकाळचा वेळ झाला होता. मग आता तिला एक युक्ती सुचली. तर तिने काय केलं असेल तर तिने जी आपली सुई असते ना, आपण जे
विणण्याचे काम करतो, सुई असते, त्या सुई तर ती सुई असते ती घरातच पडते, मात्र ती बाहेर शोधते. आता रस्ते झालेत डांबराचे आणि पहिले रस्ते होते मातीचे, तर ती सुई शोधते, सुई काही भेटतच नाही. तिला माहिती आहे मी सुई आतमध्ये ठेवली आहे, पण सुई शोधते 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 तर काहीच नाही. तेवढ्यात तिकडून एक शेतावरून त्या गावातला माणूस आला आणि काय ग राबिया, काय शोधतेस का तू? तर राबिया बोलते, तुला काय रे करायचंय बाबा, तू जा ना तुझं पुढं, मी माझं करते. तर तो व्यक्ती म्हणतो, राबिया तू आता अंथरुणावर पडण्याची तुझी वेळ आली आहे, तर आता तुझ्या म्हणजे तुझी सेवा करण्याची मला संधी मिळते, तर मला करू दे. तू सांग काय पडले? अरे बाबा माझी सुई पडली आहे इथं, मला काही दिसतच नाही. तसंच तो शेतकरी माणूस घरी जातो आणि घरून कंदील घेऊन येतो आणि ते दोघं शोधतात. त्या माणसाची लागते कंबर दुखायला, सुई भेटतच नाही. तर तो एक राबियाला प्रश्न करतो, राबिया तू जरा नीट आठवण कर पाहू की तू सुई विणकाम कुठं करत होतीस, तू हे आठवण कर की तू विणकाम कुठं करत होतीस. तेव्हा राबिया म्हणते, मी वेडी आहेस. राबिया तू वेडी आहेस. राबिया बोलते, का रे बाबा मी वेडी का? वेडी मला व्हावंच लागतं. जेव्हा त्या भगवंताच्या चरणाशी ज्यांना जायचं असतं ना, त्यांना वेडं व्हावंच लागतं. राबिया अशी म्हणते. आणि राबिया म्हणते की का रे बाबा तुम्हाला वेडी का म्हणतोस? राबिया तू विणकाम घरामध्ये करत होतीस आणि आपण सुई शोधतोय कुठे, आणि तुला माहिती आहे तरी तू त्या घरामध्ये जात नाहीये शोधायला, तर हा वेडेपणा नव्हे तर काय आहे? तर राबिया म्हणते की मी तुम्हाला माझी ताटी टिकवायची वेळ आली, तुम्हाला मी सांगून थकले की अरे बाबा सुख बाहेर नाहीये, सुख आतच आहे, सुख बाहेर नाहीये, सुख आतच आहे, तरी देखील माझं तुम्ही ऐकलं का? तर नाही. जर तुम्ही माझ्या एका चुकीवर मला वेडी म्हणत असेल तर तुम्हाला मी काय म्हणावं? अहो सुख आतच आहे. मी म्हणाले तुम्हाला पहिलेच, आपण सुख आपल्या देहामध्येच आहे. सुख आपल्यावर, आपण इतरांना सुख दिलं तरच आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे, सुखाची प्राप्ती होणार आहे. जर आपल्याला सुख हवे असेल तर त्या पांडुरंगाच्या चरणाशी आपल्याला जावं लागतं, त्या पांडुरंगाच्या चरणाशी जावं लागतं. एका कीर्तनकाराचं उदाहरण देते. कीर्तनकार रात्रीचा प्रवास करून येतात. पहिलेच्या काळी गाडी नसायची, तर कीर्तनकार रेल्वे किंवा एस टीने प्रवास करून यायचे. आल्यानंतर कीर्तन झालं, सगळं झालं, मग जाण्यासाठी सोय नाही, गाडी वगैरे काहीच नाही. मग त्यांच्या राहण्याची सोय केली आहे ना, एकदम मस्त सोय केली आहे. रूम एवढा मस्त आहे, सजावट केलेला, आणि आतमध्ये AC आहे. आणि मग त्यानंतर बाहेरचा कुठलाही आवाज येणार नाही, तुमच्या झोपेमध्ये कुठलाही प्रत्यय येणार नाही. तरी देखील त्या इंगळांच्या शैलेवर त्या महाराजांना मात्र झोप येत नाही. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कौनांचा श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळांचा. या मृत्यूलोकामध्ये म्हणजे आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल की मृत्यूलोक वाईट नाही, किंबहुना मृत्यूलोकात जन्म आलं हे देखील वाईट नाही. तर जे सुख प्राप्ती करणं, मृत्यूलोकामध्ये कसे राहायचे कसे नाही हे आपल्यावर डिपेंड असतं, हे आपल्यावर डिपेंड असतं. हरिभक्त परायण, गुलान कोकिळा, गाणे सम्रागिनी अशा आमच्या ईशाताई पाटील यांच्या गुरुचरणाला नतमस्तक होऊन, तसेच आपल्या कबीर होऊन किंवा मायमाऊलींच्या चरणाला नतमस्तक होऊन मी माझ्या वाणीला इथेच पूर्णविराम देते. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, सब संतन की जय. आता विश्वास मके देवे, येणे भाग्य ज्ञान तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्णी रती वाढो, भूता परस्परे झाडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल
तो तेला ओ प्राणी जात वर्षात सकळ मंगळी ईश्वरिष्ठांची मांडी आली अनव प्रभू मंडळी भेटतया चला कल्पतरूचे अर्णव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड देता बहीण ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी भजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथो प्रजीवीये विशेष श्रीलोकीये दृष्टान दृष्ट विजय होवावेजी एत मने श्री विश्वेश्वराओ हाओ इल दान पसाओ एने वरे ज्ञान देओ सुखिया झाला एने वरे ज्ञान देओ सुखिया झाला एने वरे ज्ञान देओ सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. जर माझे काही चुकले असेल तर आपली नाथ म्हणून मला क्षमा करा.